So good morning all students once again. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकचा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो म्हणजे कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम हे जे आर्टिकल आहे हे आज आपण पूर्ण करणार आहे. एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर या आर्टिकलला 3 मार्काचं वेटेज आहे आणि आपल्याला ह्या 3 मार्काकरता कोणकोणत्या गोष्टी पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ज्या ज्या वेळेस एखादा क्वेश्चन लॉजिकल असतो, ज्यामध्ये डेरिव्हेशनचा पार्ट असतो, त्यावेळी बऱ्याच वेळा बोललेलो आहे की आपणाला सुरुवातीला त्या आर्टिकलची डायग्राम जी आहे, आकृती फिगर ते ड्रॉ करणं गरजेचं आहे. तर पहिला पार्ट आपला असणार आहे अंडर कोनिकल पेंड्युलम, तो म्हणजे इट्स अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. तर आपण सर्वांनी नोटबुकमध्ये डायग्राम ड्रॉ करा, माझ्यासोबत बोर्डकडे बघा आणि सिस्टमॅटिक पद्धतीनं डायग्राम ड्रॉ करा. सुरुवातीला आपण दाखवूया रिजिड सपोर्ट. हा एक सपोर्ट आहे, जनरल आपण लोखंड सपोर्ट घेऊया. एक साधी सोपी पद्धत आहे रिजिड सपोर्ट दाखवण्याची. हा एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा आणि त्याला क्रॉस लाईन्स रिप्रेझेंट करा. हे काय दाखवते की हा सपोर्ट बांधलेला आहे कुठेतरी आणि हा सपोर्ट न हलणारा आहे, त्याचा आकार बदलणारा नाही, मला म्हणतात रिजिड सपोर्ट. नाव द्या व्यवस्थित. रिजिड सपोर्ट. आता पेंडुलम म्हणले की आपल्याला स्ट्रिंग दाखवावी लागेल, दोरी. ती काहीतरी आपण लांबी म्हणूया, त्या लांबीला आपण एल म्हणूया, कॅपिटल एल. ठराविक लेंथ दाखवा. आता या दोरीला, ही दोरी इनएक्सटेन्सिबल लक्षात ठेवा. इनएक्सटेन्सिबलचा अर्थ काय की साधारणपणे जर तुम्ही ह्याच्यावर लोड अप्लाय केला तर ह्याच्यामध्येचे लांबीमधला बदल होतोय टेन्शनमुळं. दोरीमध्ये टेन्शन तयार होणार जेव्हा आपण लोड अप्लाय करणार, तर ते लांबी जी वाढणार आहे ते अगदी निग्लिजिबल आहे, म्हणून ह्याला म्हणतात इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. आता इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आपण घेतली तर आपण सपोर्ट अटॅच करूया. सपोर्ट आपण अटॅच करेल दोरीला आणि दोरीच्या दुसऱ्या एंडला ऍट द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग एक मास जोडायचा आहे. डायग्रामकडे बघा. लेट अस शो अ सिंपल मास. रिप्रेझेंट करा त्या मासला स्मॉल एम ने आणि सिस्टमॅटिक पद्धतीने पुढे जायचंय. दोरी दाखवली, मास एम दाखवलं. आता कोनिकल पेंड्युलमचा जो बेसिक फेनॉमेनॉन आहे, प्रक्रिया जी म्हणतो आपण, प्रोसेस जी म्हणतो, मोशनची डायरेक्शन जी म्हणतो, ते आधी आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे. इन शॉर्टमध्ये सांगतो की ही जी दोरी आहे, हा जो मास आहे, ह्याची मुवमेंट जर आपण ट्रेस केली, मुवमेंट आपण जर ड्रॉ केली, मोशन ड्रॉ केली कागदावर, तर आपल्याला एक राईट सर्क्युलर कोन मिळतो. म्हणजे काय म्हणतो आपल्याला? राईट सर्क्युलर कोन. म्हणून ह्याला म्हणतात कोनिकल पेंड्युलम. डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करूया एक्झॅक्टली मोशन कशी असते पहा. हा जो मास आहे एम, ह्याला मी इथे डिस्प्लेस केलं. लुक ॲट हिअर, इट हॅज कम हिअर. रिप्रेझेंट न्यू पोझिशन लाईक दिस. ह्याला आपण ऑलरेडी स्मॉल एम म्हणलेलं आहे. सो मास इज नॉट गोइंग टू चेंज. मास बदलले काय तर नाही, सेम मास इथं आलेला आहे, त्यामुळे सेम मास दाखवायचं. जेव्हा हा पोर्शन इकडे येणार, थोड्या वेळानंतर हा परत एम पाशी येणार, या मूळ ठिकाणी येणार आणि इथून परत हा पोर्शन इट विल गो टू राईट हँड साइड. डायग्राममध्ये बघा व्यवस्थित. हा पोर्शन इकडे लेफ्टला आला,
विथ स्ट्रिंग. परत ही दोरी इथे येणार मेन पोझिशनला, परत ही दोरी इकडे येणार बिकॉज ऑफ ऑसिलेशन. त्यामुळे हा पोर्शन देखील दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा. सो आय रिप्रेझेंट हिअर एम. आता मुख्य मुद्दा काय याचा की इथं आपल्याला कोन मिळतोय. वी गेट अ कोन, सीओएन कोन मिळतोय, जॉमेट्रिकल ऑब्जेक्ट. तो कशापासून मिळतोय तर हा जो मास आहे एम, हा जेव्हा ट्रेस करणार आपलं पाथ, देन यू गेट वन शेप अँड धिस शेप इज नथिंग बट कोनिकल शेप. डायग्राम मध्ये बघा, इफ आय ड्रॉ अ सिंपल डायग्राम, represent properly. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला कोण शेप दिसतोय. आपण नाव देऊया सो दॅट वी कॅन इझिली अंडरस्टँड ईच पार्ट ऑफ द पेंड्युलम. याला नाव देऊया आपण ओ, रिजिड सपोर्ट. टेक्स्टला देऊया ओ नाव. ही दोरीची लांबी एल, हे पण एल असणार आहे. सिंपल ज्योमेट्री. हा जो पोर्शन आहे असं म्हणूया आपण की आपला पेंडुलम हा व्यवस्थित बघा, हा अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये जातोय. अशी मोशन आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हाताकडे बघा व्यवस्थित, अँटी क्लॉकवाईज. आणि अगदी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे त्याची मेन पोझिशन पासून. म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर असणार आहे आपलं आर, दॅट इज रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. अँटी क्लॉकवाईज मोशन विचारात घेऊया आपण. ठीक आहे. आपण हा जो सेंटर आहे या सेंटरला आपण सी म्हणूया. डायग्राम मध्ये नाव देतो, तुम्ही डायग्राम मध्ये दाखवा. सी द सेंटर ऑफ व्हॉट सर्कल. ही पोझिशन इथे आलेली आहे, ह्याला आपण म्हणूया लेट अस से ओ सी पी म्हणूया. तुम्ही जर पाहिलं व्यवस्थित डायग्राम मध्ये तर तुम्हाला हा राईट सर्क्युलर कोन मिळतोय. काय मिळतोय? राईट सर्क्युलर कोन मिळतोय, म्हणून ह्याला म्हणतात कोनिकल पेंड्युलम. हा झाला पहिला पार्ट डायग्राम मधला. आपलं मुख्य हेतू काय आहे या आर्टिकल मध्ये तर आपल्याला या आर्टिकल मध्ये कोनिकल पेंड्युलमचा टाइम पिरियड किती असतो ते डिराइव्ह करायचं. हा प्रश्न कसा येणार? डिराइव्ह द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम किंवा एक्सप्लेन कोनिकल पेंड्युलम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला न विसरता लक्षात ठेवायचं आहे की इथं आपल्याला कोनिकल पेंड्युलमचा टाइम पिरियडचं इक्वेशन डिराइव्ह करायचं आहे. डायग्राम झाल्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट लिहायचा आहे तो म्हणजे व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. चला न्यू लाईन नेक्स्ट पॉइंट टाका. डेफिनेशन म्हणूया आपण. ये सिस्टमॅटिक पद्धतीने लिहा. द टाइम टेकन बाय मास. टाइम कुणी घेतलेला आहे? हा जे मास आहे एम दाखवलेला डायग्राम मध्ये. टाइम टेकन बाय मास किंवा मासला मी टाकतोय ब्रॅकेट मध्ये कारण शेवटी हा मास म्हणजे पार्ट ऑफ कोनिकल पेंड्युलम, त्याच्यामुळे आपण कोनिकल पेंड्युलम उल्लेख करूया. तर टाइम टेकन बाय पेंड्युलम टू कंप्लीट काय म्हणलं पहा, द टाइम टेकन बाय मास म्हणजेच पेंड्युलम टू कंप्लीट वन ऑसिलेशन is called time period is called
टाइम पिरियड अंडरलाईन करा टाइम पिरियडला. is called time period of conical pendulum. Conical pendulum. हा झाला पुढचा मुद्दा आपला डेफिनेशन मधला. कारण परीक्षेमध्ये आपल्या वेळेत पेपर कव्हर करणं अत्यंत गरजेचं असतं. ह्याच्यामुळं अगदी स्पेसिफिक मुद्दे लिहिणं रिप्रेझेंट करणं इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. म्हणून आपण प्रत्येक आर्टिकलमध्ये स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स मेंटेन केलेला आहे जो इथे आपण मेंटेन करतोय. काय म्हणला बघा, पहिल्या पॉईंटमध्ये मी सांगितलं डायग्राम करा, डायग्राम ड्रॉ केली. नंतर आपण लिहिले डेफिनेशन ऑफ टाइम पिरियड जे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. तिसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे डेरिव्हेशन. रीडिंग द नेक्स्ट पॉइंट, डेरिव्हेशन ऑफ टाइम पिरियड. डेरिव्हेशन ऑफ व्हॉट टाइम पिरियड हा तिसरा सब पॉइंट आहे. सब पॉइंट कशामधला? कोनिकल पेंडुलम मधला. आता टाइम पिरियड सर्वसामान्यपणे बेसिक नियमानुसार आपण दाखवतो बाय सिम्बॉल कॅपिटल टी. कंसात लिहा कॅपिटल टी जे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आता टाइम पिरियड काढण्याकरता आपल्याला काही फोर्सेस दाखवावे लागतील जे पेंडुलमवर काम करतायत. डायग्राम कडे बघा, आपण ह्याला डायनॅमिक्स म्हणतोय कारण टॉपिकचं नाव थोडीशी डायनॅमिक्स आहे. कोणकोणते फोर्सेस काम करतात ते आपल्याला इथे दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. डायग्राम कडे बघा, हे आपला मास आहे m. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादं मास पृथ्वीच्या ग्रॅव्हिटी मध्ये असणार आहे, फील्ड मध्ये असणार आहे, तेव्हा त्याचं वेट काम करणार व्हर्टिकली डाऊनवर्ड. न विसरता प्रत्येक ठिकाणी आपण हा फोर्स दाखवले पहा. दाखवा इथं W म्हणजे वेट इक्वल टू व्हॉट mg. बरोबर आहे ना. W इक्वल टू व्हॉट mg, वेट ऑफ द मास ऑफ द पेंडुलम. आता आपण रिप्रेझेंट करूया एक अँगल थिटा. डायग्राम दाखवा सगळ्यांनी. थिटा आपण दाखवलेला आहे. थिटा स्पेसिफिक पद्धतीने लिहा. थिटा म्हणजे काय आहे तर इट इज अ सेमी वर्टिकल अँगल. हा काय आहे थिटा? सेमी वर्टिकल अँगल ऑफ व्हॉट? कोन. कोनचा निम्मा अँगल म्हणायला काय हरकत नाही, म्हणून म्हणलं सेमी वर्टिकल अँगल. आता मला सांगा, हा अँगल थिटा असेल तर बाय युजिंग सिंपल ज्योमेट्री कॅन आय से दिस अँगल ऑल्सो थिटा? का अँगल थिटा? बिकॉज टू लाइन्स पॅरलल अँड इंटरसेक्शन इज देयर. लाइन्स पॅरलल त्याला इंटरसेक्शन म्हणजे हा अँगल कोणता झाला? अल्टरनेट अँगल. सिंपल ज्योमेट्री. आता प्रश्न असा पडतो की सर दुसरा फोर्स कोणतं? विच इज द सेकंड फोर्स? स्वतः प्रश्न विचारायचा की जेव्हा हा मास दोरीला जोडलेला आहे, अटॅच केलेला आहे, तर त्या दोरीवर ताण तयार होणार. ताण म्हणजे टेन्शन म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. दोरी आपल्याला अशी जड वाटायला लागते बिकॉज देयर इज अ टेन्शन इन द स्ट्रिंग. दोरीमध्ये ताण तयार होतो, टेन्शन म्हणा. आता मुद्दा असा राहतो की टेन्शन दाखवायचे कसं? टेन्शन हा फोर्स आहे. टेन्शन काय आहे? फोर्स आहे. लक्षात ठेवा, टेन्शन कायम, रिपीट करतोय, टेन्शन कायम ज्या ऑब्जेक्टवर टेन्शन काम करते किंवा ज्या ऑब्जेक्टमुळे टेन्शन तयार झालेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला दाखवायचं. बेसिक एकदम सांगतोय तुम्हाला की ज्याच्यामुळे टेन्शन तयार झालेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं कायम टेन्शन काम करतं. मला सांगा, ह्या दोरीमध्ये दोरीस ओपी दिसते तुम्हाला? ओपी ही स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगवर टेन्शन कोणामुळे तयार झाले तर या मासमुळे तयार झाले. हे मास खेचणार नाही दोरीला, त्यामुळे मासच्या विरुद्ध दिशेला म्हणजे अवे फ्रॉम द मास
You have to represent tension. So I will represent tension here. Look at the board. म्हणलं नाही मासच्या विरुद्ध दिशेला किंवा मास पासून दूर. So I represent this as, let us say, capital T or I represent TO. Why TO? कारण आपल्या कॅपिटल T टेन्शन नाही, टाइम पिरियडसाठी आपण सिंबल वापरलेला आहे म्हणून मी सिंबल चेंज केला, तो लिहिला मी T नॉट. T नॉट काय आहे? टेन्शन ऑन द स्ट्रिंग. त्या दोरीवर काम करणारं टेन्शन किती आहे ते आपण दाखवलेलं आहे. आता मला सांगा हा T नॉट जो आहे ह्याचा कंपोनेंट तयार झालाय बघा. T नॉट म्हणजे मेन फोर्स आहे ज्याच्यामुळं दोरीमध्ये ताण तयार झालेला आहे. आता हा जो T नॉट आहे ह्याला आपण रिझॉल्व करूया दोन कंपोनेंट्स मध्ये. काय रिझॉल्व करावं लागेल? कारण का हा T नॉट जरी दोरीवर काम करत असेल तरी देखील T नॉटचे दोन असे कंपाऊंड्स आहेत की जे या मासला सर्क्युलर मोशन मध्ये राहण्याकरता मदत करत आहेत. The component of T naught is assisting this mass to have a circular motion in its a particular path. आपण रिझोल्यूशन करूया. Look at the diagram. हा T naught आहे आपल्या ठरलेली मेथड ज्याच्या सोबत अँगल त्याला मल्टिप्लाय करा कॉस ने, जिसके साथ एंगल उसके साथ कॉस. आता मला सांगा हा OP ने एंगल पुन्हा सोबत केलाय along vertical axis. Hence this component is what? T naught cos theta. दाखवा डायग्राम मध्ये व्यवस्थित. हा जो कंपोनेंट आहे असा वर्टिकल झाला तो काय होणार? T naught cos theta. आणि आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे की ह्या कंपोनेंटला अजून एक कंपोनेंट असणार आहे की जो परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार. कसा असणार आहे? या कंपोनेंटला असणार परपेंडिक्युलर डायरेक्शन. डायग्राम मध्ये बघा. सो वी कॅन रिप्रेझेंट दिस इज अ T नॉट cos थीटा. ऑब्वियसली हा कंपोनेंट काय असणार आहे मग? परपेंडिक्युलर कंपोनेंट. इट विल बी T नॉट sin थीटा. पहा नीट डायग्राम मध्ये. हा काय ना कंपोनेंट PC T naught sin theta. So I will represent here T naught sin theta. समझ में आ रहा है क्या? T naught cos theta, T naught sin theta, W equal to mg. आता अजून कोणते फोर्सेस काम करतायत का पहा. विचार करा जरा. आपण स्टडी करूया की ह्या मास अजून कोणते फोर्सेस काम करत असतील बरं. आपण तीन फोर्सेस दाखवलेत. पहिला कोणता? वेट दाखवलेला आहे. मास मुळे तयार झालेले वेट ऍक्टिंग डाउनवर्ड. दुसरा कंपोनेंट T नॉटचा म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग. तो कसा असणार आहे? वर्टिकली अपवर्ड. पहिला कंपोनेंट T नॉट cos थीटा, दुसरा W इक्वल टू mg आणि तिसरा काय आहे? T नॉट sin थीटा. आणि ह्या गोष्टी एक्सप्लेन करणं म्हणजेच डायनॅमिक्स ऑफ कोनिकल पेंड्युलम. कारण डायनॅमिक्स मध्ये वारंवार आपण बोललेलो आहे की डायनॅमिक्स मध्ये आपण वेगवेगळे फोर्सेस एखाद्या ऑब्जेक्टवर का तयार होतात, कॉज ऑफ द फोर्स, ते आपण दाखवत असतो, एक्सप्लेन करत असतो. तोच प्रकार आपण इथे केलेला आहे. आपण वेगवेगळे फोर्सेस इथे दाखवलेले आहेत. आता आपला पुढचा पॉइंट काय असणार आहे? अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम ऑन द मास m ॲट पोझिशन P. आणि आपण बघूया की ह्यातून आपल्याला कोणते इक्वेशन डिराइव्ह करता येते स्टेप बाय स्टेप. सो नेक्स्ट पॉइंट लिहा. अप्लाइंग condition of equilibrium. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम कुठं अप्लाय करायची? जेव्हा आपल्याला मास m वर ऍट पॉइंट P, ती क्लिअरली लिहा. ऍट पॉइंट P
पॉइंट पी जवळ आपण अप्लाय करूया कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. तर स्वतः विचार करायचा आणि स्वतःला सांगायचं की या मास एम वर कोणतं फोर्स एकमेकाला बॅलन्स करतायत. की मास हल्लं नाही पाहिजे, त्याला म्हणतात इक्विलिब्रियम कंडिशन. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्टवर काम करणारे सगळे फोर्सेस जे आहेत ते काय आहेत, ते काय आहेत फोर्सेस, हे सगळे फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करतायत. डायग्राम जर आपण बघितलं तर टी नॉट कॉस थिटा हा वेटला करतोय बॅलन्स. त्यामुळे आधी तो इक्वेशन लिहून घ्या. मग काय ना सांगा, W इक्वल एम जी डाउनवर्ड बॅलन्स्ड बाय टी नॉट कॉस थिटा. लिहा लवकर. एम जी इक्वल टू टी नॉट कॉस थिटा. व्यवस्थित लिहा. टी नॉट कॉस थिटा. इक्वेशन नंबर 1 लिहूया. समीकरण नंबर 1 टाकलं आपण. काय टाकलं, टी नॉट कॉस थिटा इक्वल टू व्हॉट, एम जी. आता पुढचा फोर्स बघा, हा टी नॉट साइन थिटा जो आहे बघा इकडे, टी नॉट साइन थिटा. डायग्राम कडे बघा. टी नॉट साइन थिटा हा कंपोनेंट जो आहे टेन्शनचा, हा निश्चितपणे सेंटरकडे काम करतोय. आणि जो कंपोनेंट फोर्सचा सेंटरकडे काम करतो त्याला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. वारंवार बघितले आपण की सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला असा कंपोनेंट लागतो की जो कंपोनेंट आपल्या ऑब्जेक्टला गोल फिरवतो. आणि तो कंपोनेंट असतो फोर्सचा. कशाचा कंपोनेंट असतो तो, फोर्सचा. आणि हा कंपोनेंट आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स म्हणून मदत करतो. आता आपण डायग्राम कडे बघून इक्वेशन लिहूया. काय झालं बघा, टी नॉट साइन थिटा इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स. सो वी कॅन राइट CPF. आले आपण CPF इक्वल टू व्हॉट, टी नॉट साइन थिटा. इक्वेशनला मी नक्की नंबर देणार नाही आहे, कारण आधी CPF ची किंमत लिहूया आपण. काय फॉर्म्युला CPF चा, बऱ्याच वेळा सांगितलंय आपण. CPF चा फॉर्म्युला काय असतो बघा बोर्डकडे. इट इज mv स्क्वेअर बाय r. हा फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर बाय r इक्वल टू व्हॉट, काय येणार, टी नॉट साइन थिटा इक्वल टू व्हॉट, टी नॉट साइन थिटा. इक्वेशन नंबर 2 करायला. 2 इक्वेशन मिळालं आपल्याला. पहिलं इक्वेशन काय मिळालं, mg इक्वल टू टी नॉट कॉस थिटा. दुसरं इक्वेशन काय मिळालं, mv स्क्वेअर बाय r इक्वल टू टी नॉट साइन थिटा. ओके, पुढची स्टेप आपण समजून घेऊया. बोर्डकडे बघा. इकडे पहा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्या जवळ आहे. मी काय करतो बघा, आता इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने काय करतो, डिवाइड करतो. आय विल डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. या न्यू लाइन, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला आपण इक्वेशन 1 ने डिवाइड करूया. काय मिळते पहा, mv स्क्वेअर बाय r लेफ्ट हँड साइडला, mv स्क्वेअर बाय r डिवाइडेड बाय पूर्ण संख्येला डिवाइड करा mg. कारण 2 ला आपण 1 ने डिवाइड केलेला आहे, त्यामुळे 2 चं जी टर्म असणार लेफ्ट हँड साइडची, दिस विल कम टू न्यूमरेटर, दिस विल गो टू डिनोमिनेटर. डिवाइडेड बाय mg. बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथ्स वापरले आपण इथं. इक्वल टू व्हॉट, टी नॉट साइन थिटा, टी नॉट साइन थिटा डिवाइडेड बाय काय ना, टी नॉट कॉस थिटा, टी नॉट कॉस थिटा. आता आपण मॅथमॅटिक्सचे बेसिक स्टेप्स फॉलो करूया. तुम्ही जर डायग्राम मध्ये पाहिलं,
ह्याच्यामधून आपण वेगवेगळे फोर्सेस लिहिलेत, इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता इक्वेशन सॉल्व करूया. दिस m and this m gets cancelled. This m will be cancelled. पुढे काय येणार सांगा? This T0 also cancel. तर रिमेनिंग टर्म्स आपण लिहूया. काय येणार सांगा? v² डिवाइडेड बाय rg. सगळ्यांना लिहायचं व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. v² बाय rg इक्वल टू आता sin थीटा बाय cos थीटा. ट्रिग्नोमेट्री आपल्याला काय सांगते? sin थीटा बाय cos थीटा इज नथिंग बट tan थीटा इज इक्वल टू व्हॉट? tan थीटा. इंटरेस्टिंग. आता v² ला बाजूला काढा, मग काय येणार सांगा? v² इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा. v² इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा इक्वेशन मिळालं. परंतु आपल्याला इथं थांबायचं नाही. रिझन इज व्हेरी क्लिअर. आपल्याला काय डिराइव्ह करायचं आहे? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, जो आधी आपण ऑलरेडी बघितलेला आहे. इथला आपला आर्टिकल काय आहे? टाइम पिरियड ऑफ व्हॉट? कोनिकल पेंडुलम. त्याकरिता आपल्याला असं इक्वेशन लिहावं लागेल ज्या इक्वेशन मध्ये मला टाइम पिरियड मिळून जाईल. मग त्याकरता आपण काही बेसिक स्टेप्स फॉलो करूया. बोर्डकडे बघा. v² इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा आपण लिहिलेलं आहे. न्यू लाईन. बट आपण शिकलोय बघा टॉपिकच्या बेसिक मध्ये रिलेशन बिटवीन v अँड ओमेगा. काय फॉर्म्युला आहे? v इक्वल टू r ओमेगा. काय फॉर्म्युला आहे? नीट बघा. v इक्वल टू व्हॉट? r ओमेगा. We can substitute this value here. What we get here? इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर सबस्टिट्यूट करा. मग काय येणार सांगा? r² ओमेगा स्क्वेअर. v चा स्क्वेअर काय येणार? r ओमेगा स्क्वेअर म्हणजे r चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. r² ओमेगा स्क्वेअर इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा. काय मिळालं? r² ओमेगा स्क्वेअर इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा. आता ओमेगा मध्ये आपला टाइम पिरियड आपल्याला आहे बघा. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. दॅट विल राईट नाउ. नाउ अगदी स्टेप बाय स्टेप चाललोय पुढे आपण. नाउ ओमेगा इक्वल टू 2 पाय n. ओमेगा म्हणजे काय असते? 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. n म्हणजे काय? लिनियर फ्रिक्वेन्सी. काही बुक मध्ये f म्हणतात, काही बुक मध्ये n म्हणतात. आपण स्टँडर्ड मेथड वापरूया. 2 पाय n स्मॉल n इज इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी. ते म्हणणार हे कुठून आला होता? आओ फ्रिक्वेन्सी म्हणजे टाइम पिरियडचा रेसिप्रोकल. कंसात रिझल्ट लिहा. हियर वी कॅन राइट n इक्वल टू 1 बाय t और t इक्वल टू 1 बाय n. रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड. सो आपल्याला मिळालं ओमेगा इक्वल टू व्हॉट? 2 पाय n इक्वल टू 2 पाय बाय कॅपिटल टी. आता ही किंमत करा सबस्टिट्यूट इन अबव इक्वेशन. बोर्ड कडे बघायचं आहे. लुक ॲट द बोर्ड. आता आपण ही ओमेगाची किंमत ठेवूया वरच्या इक्वेशन मध्ये. काय येणार पहा? r² ला r² ॲज इट इज, नो चेंज ॲट ऑल. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. करा सबस्टिट्यूट. मग काय येणार? 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर इक्वल टू ॲज इट इज लिहायचं. rg tan theta no change at all. rg tan theta. आणि बघा मी ओमेगाचा स्क्वेअर केला. वरच्या इक्वेशन मध्ये ओमेगाचा स्क्वेअर केला सबस्टिट्यूट. r² ला r² ॲज इट इज. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. ॲज इट इज लिहिलं इथं. उजवीकडे जे आहे इक्वेशन ते ॲज इट इज कंटिन्यू केले. नो चेंज. आता पहा मला टी स्क्वेअर काढायचा आहे. टी स्क्वेअर एका साईडला घेतोय मी. मग काय ना सांगा? आय कॅन राईट r² 4 पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय rg tan थीटा.
काय केलं बघा मी, आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर जे काय तिला उजवीकडचं लेफ्टला शिफ्ट केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, टी स्क्वेअर ला साइडला घ्या, इट विल बी इक्वल टू टी स्क्वेअर. प्रश्न पडतोय टी स्क्वेअरच का? अहो आपलं टार्गेटच आहे टू कॅल्क्युलेट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आता आपण सॉल्व केलं इक्वेशन मध्ये कोणकोणते बदल होते पहा जरा. हा जो आर स्क्वेअर मधला हा निघून गेला, कॅन्सल इच अदर, डिव्हिजन. मग राहणार काय सांगायचं, देअरफॉर r into 4 pi square divided by राहिली टर्म्स लिहा, g ला j as it is, tan ला tan theta as it is, equal to t square, equal to what, t square. आता आपण बाजू बदलून लिहूया, लेट अस चेंज द साइड, बाजू बदलूया. मग काय येणार सांगा, therefore t square equal to what, 4 pi square r divided by g tan theta. We have to go systematic way, step by step चालू आहे. पुढे बोर्ड कडे बघायचं आहे विथ फुल फोकस. व्हेरी इझी नो डेरिवेशन इफ यू फोकस प्रॉपरली. आता मला सांगा, मला टी काढायचं आहे, दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेऊया. मग ध्यान देऊ लाईन, टेकिंग स्क्वेअर रूट on both sides, दोन्ही बाजूला आपण काय घेतला आता, स्क्वेअर रूट घेऊया. आता काय ते पहा, इफ आय टेक स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर इट विल बी ओनली टी. ते काय येणार, फक्त टी येणार, टी ला टी ॲज इट इज, इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट काय 2, दॅट इज 2 ॲज इट इज, पाय स्क्वेअर रूट पाय ॲज इट इज. तर राहिलेली जी टर्म आहे, कोणती टर्म राहिली बघा जरा, बघा मी डायग्राम मध्ये बोर्डवर दाखवते पहा, आउटलाइन केले बघा. r बाय g tan थीटा ही टर्म आपण लिहायची स्क्वेअर रूट मध्ये. कुठे लिहायची, स्क्वेअर रूट मध्ये, कारण आपण दोन्ही बाजूला काय घेतले, स्क्वेअर रूट घेतलेला आहे. बोर्ड कडे बघा, अंडर रूट ऑफ व्हॉट, r डिवाइडेड बाय g tan theta. इथपर्यंत जरी इक्वेशन डिराइव केलं तरी सफिशियंट आहे, बट वी रिक्वायर्ड स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ द टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. हेन्स काही महत्त्वाच्या स्टेप्स आपण इथं कंटिन्यू करूया. सो आय होप अप टू दिस वी आर व्हेरी मच क्लिअर अबाउट इट. आता पुढची स्टेप पहा बोर्ड कडे. Now if you see systematically, हा जो t equal to 2 pi under root r by g tan theta या इक्वेशन मध्ये मी काही चेंजेस करतोय. त्याकरता आपण डायग्रामकडे परत मागे येऊया. तुम्ही हा ट्रायंगल पहा, ट्रायंगल OCP, that you like consider triangle OCP. ट्रायंगल पहा व्यवस्थित, हा सी आहे पहा. इफ आय रिप्रेझेंट, यू गेट हियर दिस ट्रायंगल. यू कॅन रिप्रेझेंट प्रॉपरली इन युअर डायग्राम ऑल्सो. हा ट्रायंगल OCP आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे पहा नीट, कारण हा राईट सर्कल कोण आहे, हा ट्रायंगल OCP राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याच्यामध्ये CP काय आहे, रेडियस ऑफ सर्कल ऑफ सर्क्युलर पाथ. OP काय आहे, हायपोटेनस, दॅट इज कॅपिटल इज लेंथ, आणि दिस इज OC इज द हाईट ऑफ द कोन. आपण ह्या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल OCP मध्ये एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो घेऊया. काय घेऊया, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. लुक ॲट द बोर्ड. काय येणार पहा, you take sin theta in the triangle OCP. Write down sin theta equal to, what is sin theta? Front side divided by hypotenuse. मग सांगा फ्रंट साइड कोणती,
किंवा अपोजिट साईड म्हणू शकतो आपण. अपोजिट साईड ऑफ द अँगल और फ्रंट साईड ऑफ द अँगल, ट्रायंगल मधल्या ट्रायंगल ओसीपी मध्ये पहा हा अँगल थिटा आहे, ह्याच्या समोरची बाजू कोणती आहे? डायग्राममध्ये बघून सांगा. सीपी. ल्या मग साइन थिटा इक्वल टू व्हॉट? सीपी डिवाइडेड बाय डायगोनल काय आहे? ओपी. राइट डाउन ओपी. शांत डोकं सॉल्व करायचा व्यवस्थित सिस्टमॅटिकली. सीपी बाय ओपी, सीपी बाय ओपी. किमती सबस्टिट्यूट करा. मग काय ना सांगा? साइन थिटा काय लिहिलं? साइन थिटा इक्वल टू सांगा सीपी काय आहे? स्मॉल आर. ओपी काय आहे? कॅपिटल एल. लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ह्या इक्वेशन मधून इम्पॉर्टंट स्टेप, या स्टेपला स्टार मार्क करा. मी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सुद्धा प्रिव्हियस डेरिवेशन मध्ये एका स्टेपला स्टार मार्क केलं. स्टार मार्कचं स्टेप विसरू नका. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप टू गो अहेड. आता यातून स्मॉल आर ची किंमत बाजूला काढा. एल ला शिफ्ट करा इकडे. काय ना सांगा? देयरफॉर आर इक्वल टू एल साइन थिटा. आलेला आर इक्वल टू व्हॉट? एल साइन थिटा. आता ही जी किंमत आहे ही किंमत आपण ठेवूया आपल्या प्रिव्हियस इक्वेशन मध्ये. हे इक्वेशन आपण नंबर 3 म्हणूया. आय हॅव रिटन दिस इक्वेशन फॉर रेडी रेफरन्स. रेडी रेफरन्स करता इक्वेशन ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, त्याला मी इक्वेशन 3 म्हणालोय. यू गिव्ह दिस नंबर इन युअर नोटबुक ऑल्सो. आता पुट अबव व्हॅल्यू इन इक्वेशन 3. लिहा न्यू लाईन. पुट अबव व्हॅल्यू इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये ही वरची किंमत जी आहे ना ती आपण रिप्लेस करूया. मग काय ते पहा. देयरफॉर कॅपिटल टी इक्वल टू 2 पाय ॲज इट इज. अंडर रूटला अंडर रूट ॲज इट इज. काय जर पहा आर रिप्लेस करा. एल साइन थिटा डिवाइडेड बाय जी टॅन थिटा. अरे आपण एल साइन थिटा डिवाइडेड बाय जी टॅन थिटा सॉल्व करूया पुढं. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. ल्या न्यू लाईन. देयरफॉर टी इक्वल टू 2 पाय ॲज इट इज. अंडर रूटला अंडर रूट ॲज इट इज. एल साइन थिटा ॲज इट इज नो चेंज डिवाइडेड बाय जी ला जी ॲज इट इज. बदल करायचा कुठं? तर टॅन थिटा जो आहे, काय म्हटलं? टॅन थिटा जो आहे आपण लिहिलेला इथं टॅन थिटा, त्या टॅन थिटाला करा रिप्लेस साइन थिटा बाय कॉस थिटा. मग काय ना सांगा? साइन थिटा बाय कॉस थिटा. खालीला आपण साइन थिटा बाय कॉस थिटा. आता मॅथमॅटिक्स वापरा. इट इज इन न्यूमरेटर, हेंस साइन थिटा विल बी कॅन्सल्ड. साइन थिटा काय झालं? कॅन्सल झालं. रिमेनिंग टर्म्स रिराइट करा. मग काय येणार सांगा? लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. What are the changes? Write down. Therefore, t equal to 2 pi as it is लिहिलं into under root हा जो स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे ह्याच्यामध्ये कोणत्या टर्म्स आहेत बघा? एल साइन थिटा झाले कॅन्सल. हा जो g बाय cos थिटा आहे, in that cos theta will go to numerator by mathematics. Then cos theta as it is, L already आहे, that is why L as it is L cos theta, and हे G it will be in denominator. Therefore काय सांगायचं? divided by G. मग काय क्वेश्चन मिळालं मला? t equal to 2 pi into under root L cos theta by small g. हे आहे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ व्हॉट? टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. इक्वेशनला न विसरता ब्रॅकेट करा. काय क्वेश्चन मिळाला आपल्याला? टाइम पिरियड ऑफ ए
conical pendulum is equal to 2 pi into under root L cos theta by small g. With this equation आपण कोणत्याही कोनिकल पेंडुलमचा जे आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेलं असतं, कंडिशन मध्ये दिलेलं असतं, त्याच्यावरून आपण त्या पेंडुलमचा टाइम पिरियड डिराइव करू शकतो. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला? T equal to 2 pi into under root L cos theta by small g. आता याच्यामधला पुढचा महत्त्वाचा पॉइंट असणार आहे तो म्हणजे नोट. नोट मध्ये आपण काय लिहिलं एक्झॅक्टली? वी आर गोइंग टू राईट ऑन विच फॅक्टर, कोणकोणत्या फॅक्टर्सवर, घटकांवर कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड डिपेंडंट आहे. सो राईट नेक्स्ट पॉइंट नोट. नोट नोटचा अर्थ काय? थोडक्यात पण महत्वाचं, इम्पॉर्टंट पॉइंट. सो राईट फर्स्ट पॉइंट अंडर नोट. T proportional to under root L. व्यवस्थित लिहा. काय म्हणलं बघा? टाइम पिरियड जो आहे कोनिकल पेंडुलमचा हा लेंथच्या स्क्वेअर रूटला डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. ह्याचा अर्थ काय आहे की जर लांबी वाढली दोरीची, डायग्राम मध्ये बघा की दोरी बघा स्ट्रिंग ह्याची जर मी लेंथ वाढवली तर टाइम पिरियड वाढणार आहे. कारण का? या मासला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करून माघारी पी जवळ येण्याकरता, नीट बघा, हा मास इथून मूव्ह झाला, इथं आला, परत आपल्या मूळ ठिकाणी आला. ही जी काही वेळ घेतोय ना हे मास, व्हॉट एव्हर टाइम इज टेकन बाय दिस मास for completing one revolution or one oscillation, this is called time period. अब तुम्ही लॉजिक वापरा. जर लांबी वाढली दोरीची, मी इकडे बघा, look at my hand. समजा आता पेंडुलम मी एवढा दाखवलेला आहे तर कमी अंतर कव्हर करावं लागते, तर लेंथ वाढवली तर जास्त अंतर कव्हर करावं लागणार आहे, म्हणजे टाइम पिरियड वाढणार आहे. लॉजिकल आन्सर आहे. आणि मॅथमॅटिकली सुद्धा आपण ते प्रूव्ह केलेलं आहे की टाइम पिरियड प्रोपोर्शनल टू व्हॉट? अंडर रूट ऑफ लेंथ. Next point under note number 2. T proportional to angle. T proportional to what? Cos theta. डायग्राममध्ये बघायचं हो, जर मी लेंथ आणि ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे 2 पाय तर कॉन्स्टंटच आहे, तर टेन्शन नाही, टाइम पिरियड जो आहे हा अंडर रूट कॉस थीटा प्रोपोर्शनल आहे. ह्याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण की टाइम पिरियड जो आहे कोनिकल पेंडुलमचा हा डिपेंडंट आहे ऑन थीटा. म्हणजे थीटा जर वाढला तर टाइम पिरियड वाढणार आहे. कसं काय बघा, आधी इक्वेशन कडे बघा, त्यानुसार ठरवूया आपण. प्रत्येक वेळी थीटा वाढेल तेव्हा टी वाढेल अशी गॅरंटी नाहीये. तुम्ही इक्वेशन कडे बघायचं आहे. मला सांगा कॉस 0 किती? कॉस 0 1 असतो. जर मी इथे ठेवलं, इफ आय पुट व्हॅल्यू थीटा टू बी 0, म्हणजे हा अँगल झाला 0, म्हणजे हे जे ओपी आहे हा इट विल बी वर्टिकल. थीटा 0 झाला ना बघा, थीटा 0 झाला, इट विल बी वर्टिकल. मग कॉस 0 काय असणार आहे इथं? 1. साहजिकच आहे. मला सांगा जर अँगल मी कमी केला तर टाइम पिरियडचा जो पार्ट आहे कोनिकल पेंडुलमचा तो देखील काय होतोय? बदलतोय. इथं आपण दुसरी केस बघूया. याच्यामध्ये cos 90 किती? इफ यू राइट cos 90 0, cos 0 1, cos 90 0. जर मी ठेवलं cos 90 तर टाइम पिरियड काय झाला? 0. ह्याचा अर्थ असा आहे जर हा जो सेमी वर्टिकल अँगल जो आहे कोनचा हा जर मी 90 डिग्रीला केला तर कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड 0 येतोय. कारण का? पेंडुलम मूव्ह होणारच नाही हो, कारण आपला पेंडुलम असा मूव्ह होते. तुम्ही ऑब्जेक्टला इथं आणलं तर व्हेरियस क्वेश्चन ऑफ रोटेशन इट विल फिक्स्ड हियर, दॅट इज व्हाय टाइम पिरियड बिकम्स 0. ट्राय टू अंडरस्टँड दिस बेसिक. पुढचा मुद्दा कशावर डिपेंड आहे बघा वर? टाइम पिरियड. इट डिपेंड्स ऑन व्हॉट? ग्रॅव्हिटी, but it is inversely proportional to gravity. लक्षात ठेवा. So I am going to write T proportional to under root of what?
स्मॉल जी. आता ह्याचा परिणाम अर्थवर पृथ्वीवर जास्त होणार नाही, कारण आपल्याला माहित आहे इन द टॉपिक ग्रॅव्हिटेशन जे आपण 11th मध्ये शिकलेलं आहे की स्मॉल जी ची व्हॅल्यू जी आहे ही पोलला, अर्थच्या पोलला आणि इक्वेटरला बदलते. पण आपण असं म्हणू शकतोय की जर आपण प्लॅनेट चेंज केला, समटाइम्स दिस क्वेश्चन्स आर देअर फॉर सीईटी, if the pendulum is taken to the planet Mars or Jupiter, will it be any change in time period? Yes. कारण व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी ही प्लॅनेट टू प्लॅनेट बदलते. हेन्स वी हॅव टू राईट अंडर नोट काय लिहावं लागेल की टाइम पिरियड जो आहे हा ग्रॅव्हिटीच्या स्क्वेअर रूटला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो हे तीन फॅक्टर आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अंडर द आर्टिकल कॉल्ड ॲज कोनिकल पेंड्युलम. आपण क्विक रिकॅप घेऊया. काय केलं सुरुवातीला आपण सांगा, डायग्राम काढले. डायग्राममध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? त्यामध्ये आपण मास दाखवलं स्मॉल एम, वेट दाखवलं एम जी, टेन्शन दाखवलं टी नॉट. इथं मग काय आपण दाखवलं टी नॉट कॉस थिटा, टी नॉट साइन थिटा. वी हॅव शोन द कॉम्पोनंट्स. किमती भरत गेलो आणि इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करून आपल्याला इक्वेशन मिळालं. विच इक्वेशन वी गॉट? वी गॉट टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम इक्वल टू व्हॉट? 2 पाय इंटू अंडर रूट एल कॉस थिटा डिवाइडेड बाय स्मॉल जी. आता मी थोडं लॉजिक वापरतो इथं. आपण जर रिकॅप केलं, काय रिकॅप केलं की टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं इक्वेशन काय हो? लेट अस राइट. Very important point we are going to cover. We are trying to find analogy between simple pendulum and conical pendulum. Diagram कडे बघा. Next point टाका. Look at the diagram once again and write the next point. Analogy. Analogy. ह्याचा अर्थ काय? Comparison, तुलना. एखाद्या गोष्टीसोबत तुलना करून काढलेले कंक्लुजनला म्हणतात अॅनालॉजी. लॉजिक काय वापरलंय कंपॅरिझन करतात ते आपण समजून घेऊया. मला सांगा, वी हॅव द फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. काय फॉर्म्युला आहे? टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय स्मॉल जी. हा फॉर्म्युला आहे कशाचा? टाइम पिरियड ऑफ व्हॉट? सिंपल पेंडुलम. T equal to what? 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी. आता मला सांगा, जर मी हा अँगल जो आहे थिटा 0 केला तर कोनिकल पेंडुलम इज कन्वर्टेड इनटू सिंपल पेंडुलम. बघा ना, जर मी इथे लिहिलं cos 0 हा अँगल थिटा काय झाला? 0. म्हणजे ही दोरी जी आहे इट हॅज बिकम वर्टिकल. दॅट्स व्हाय cos 0 इक्वल टू 1. कॅन आय से the conical pendulum with a semi-vertical angle 0 will be a simple pendulum. Hence I can write if theta equal to 0 degree, if theta equal to 0 degree, ही किंमत वरच्या इक्वेशन मध्ये ठेवा. what we get then? t equal to 2 pi into under root l cos of 0 divided by small g. We know very well cos 0 is 1. That is why t equal to काय मिळालं मला? 2 pi into under root L by small g. ह्याचा अर्थ असा आहे की कोनिकल पेंडुलम विथ सेमी वर्टिकल एंगल theta will give us a simple pendulum with a time period t equal to 2 pi into under root L by G. So this is our important article which we covered right now. ह्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम मध्ये काय लिहिणं आवश्यक आहे? तर पहिला मुद्दा सांगितल्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ करायचे. नंतर आपण लिहिलेल्या पद्धतीने डेफिनेशन लिहायचे आहे. तिसरा मुद्दा आहे डेरिवेशनचा आणि चौथा मुद्दा आहे नोटचा आणि पाचवा मुद्दा आहे अॅनालॉजीचा.
ॲनालॉजी एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे. इट इज फॉर CET पॉईंट ऑफ व्ह्यू, JEE पॉईंट ऑफ व्ह्यू और नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. बट फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टाइम पिरियड जे आपण लिहिलेले आहेत नोटमध्ये, सो दोज पॉईंट यू सपोज टू राईट, तुम्ही लिहिणं अत्यंत आवश्यक आहे, especially while writing the answer of this question, that is time period of a conical pendulum. So this is our very important article जे आपण आता कव्हर केलेले आहे. तर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना सजेशन असेल, रिक्वेस्ट असेल की आपण सगळ्यांनी हे आर्टिकल परत एकदा वाचावं, व्यवस्थित वारंवार वाचावं, न बघता डिराईव्ह करायचा प्रयत्न करावा, सो दॅट वी कॅन इझिली गेट 3 marks of this topic which are very easy to obtain. So this is all about our conical pendulum. Next part of the same topic we'll take in the next lecture. Till then, goodbye, take care.